मुंबईमध्ये प्रभादेवी स्टेशन परिसरात पाणी साचलेलं आहे आणि पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सातत्यानं बरसतोय तर त्यामुळे आता रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रभादेवी स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। एक लेन पकडत एक रांग पकडत या ठिकाणी आता प्रवाशांकडून स्टेशन गाठलं जातंय। वाहन चालकांची तारांबळ, पालिकेची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे, कर्मचारी या ठिकाणी आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जाते। मात्र मुंबईमधले रस्ते हे पुन्हा एकदा जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी दुचाकी या बंद पडल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। प्रभादेवी स्टेशन परिसर जलमय झालेला आणि पुन्हा आता पावसाला सुरुवात झालेली आहे। थोडीशी उसंत पावसानं घेतलेली होती। 2 दिवसापासून पाऊस बरसतोय। काही वेळापूर्वी पाऊस थांबलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या वांद्रे माहीम परिसरात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचं पाणी साचलेलं आहे। बीकेसी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या वांद्रे भागामधली आणि बीकेसी मधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पाऊस काही विश्रांती घेत नाहीये। पावसाची संततधार ही सतत सुरूच आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। तरी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 10:20 दृश्य बीकेसी मधली। ही बीकेसी मधली दृश्य आपण पाहिलेली आहे। तर वांद्र्यामध्ये सुद्धा पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे। 2 दिवसांपासून सातत्यानं पाऊस पडतोय, त्याने उसंत घेतलेली नाही आणि वांद्र्यामधली सकाळी 10 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नोकरदार वर्ग ऑफिस गाठण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला आहे। वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आहे। वाहतूक मंदावलेली आहे। रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आहे। 10 ते 15 मिनिटं ट्रेन ज्या आहेत उशिरानं धावतायत, त्याच्यामुळे नोकरदार वर्गाची, प्रवाशांची, नागरिकांची काहीशी दमछाक, तारांबळ उडाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईतल्या वांद्र्यामधली दृश्य सकाळी 10 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। दृश्यमानतेवर सुद्धा काहीसा परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग हा मंदावलेला आहे। इकडे सायनमधल्या प्रतीक्षानगरमध्ये रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे, तर प्रतीक्षानगरमध्ये सुद्धा असंच काहीसं दृश्य पाहायला मिळतंय। सकाळी 9:55 म्हणजे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय।